माध्यमातून तो बदलापुरात व्यक्त केला जातोय। तर सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरात आहोत आणि बदलापूर ना आज जल्लोष बाळामामांनी जो प्रचंड विजय मिळवलेला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्याचा जल्लोष आहे आणि मी तमाम बदलापूरकरांचं आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचं या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो की त्यांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे बाळामामांना या ठिकाणी मतदान केलं आणि प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं। दादा कुठेतरी वाटत होतं की अटीतटीची लढत होईल मात्र पुढे झाल्यासारखं वाटतंय, काय सांगतो? नाही, निश्चितपणे सुरुवातीला असंच वाटलं होतं की अटीतटीची लढत होईल, परंतु जेव्हा ही निवडणूक म्हणजे संपूर्ण देशाचीच निवडणूक जनतेने जेव्हा हातात घ्यायचं ठरवलं त्यावेळेस आता आम्हाला ते सोपं झालं। म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांना खूप सोपं झालं, कारण ही निवडणूक आपण बघितलं देशपातळीवर जनतेने लढवलेली आहे आणि जनतेने मनातून ठरवलेलं होतं की यावेळेस परिवर्तन हे करायचंच आपण आणि तसा निश्चितपणे परिवर्तन या मतदारसंघात सुद्धा झालेलं आहे। महाविकास आघाडीतर्फे जो बाळामामाचा विजय झालेला आहे तो सर्वसामान्य जनतेचा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे। कारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं की हे सरकार बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मनापासून केलं। कोणाला जो महागाईचा जो त्याला फटका बसलेला आहे, सर्व बाजूने फटका बसलेला, त्या फटक्याचं हे सर्व या मतदार या पेटीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आणि बाळामामाला ह्या संपूर्ण मतदारांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो। बोला। उत्सव साजरा केला जातोय ज्याचं कारण आहे की आमचे बाळामामा म्हात्रे खासदार झालेले आहेत आणि हा विजय हा तिन्ही पक्षांचा महाविकास आघाडीचा विजय जरी असला तरी तो जनतेचा विजय, जनतेने दिलेल्या मतांचा विजय आणि यापुढे आमचे बाळामामा जे जे शब्द दिलेले आहेत बदलापूरकरांसाठी ते सर्व पूर्णत्वास नेतील आणि याच्या पुढे जे आधीचे खासदार होते त्या खासदारांना आणि या खासदारांच्यात फरक नक्कीच दिसेल। महाविकास आघाडी ही नक्कीच चांगलं काम करेल। हा विजय आहे तो जनतेचा आमच्यावरती वाढलेल्या जबाबदाऱ्या आहेत, कपिल पाटलांकडे या जबाबदारीचा भाग राहिला नाही आहे।